आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही. तर मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त गरमागरम वाफाळलेला बटाट्याचा रस्सा. तर बटाट्याचा रस्सा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं आणि मी सुद्धा आमच्या कोल्हापुरी पद्धतीने बटाट्याचा रस्सा बनवत आहे. तर खूप सुंदर आपली स्वतःची तरी येते बटाट्याला. आपण तेल जास्त न घालतासुद्धा बटाट्याच्या रस्स्याला खूप सुंदर तरी येते. तर मी इकडे 2 बटाटे उभे कापून घेतलेले आहेत आणि त्याची साल अजिबात काढलेली नाही आहे. आणि मुगाची डाळ जी आहे ती सुद्धा भिजत घातलेली आहे आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे. तर गॅस चालू केलेला आहे, कढई तापत ठेवलेली आहे आणि अगदी 2 ते 1.5 चमचा मी तेल घातलेलं आहे. आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंगाची फोडणी करणार आहे. तर हिंग मी घातलेलं आहे. लगेचच मी त्याच्यामध्ये 1 कांदा आणि 1 टमाटर घालणार आहे. कांदा आणि टमाटर आपल्याला एकत्रच घालायचं आहे. आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं ती सुद्धा मी कात्रीने बारीक कापून घालणार आहे. मुलांना हे सगळं पोटात जाणं फार जरुरी असतं. कांदा आणि टमाटर छानसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं मऊ झालं पाहिजे. जे आमटीला भाजीला जे काय वापरतो तर ते आपल्या मुलाबाळांच्या पोटात गेलं पाहिजे, नाही ते बाजूला काढून ठेवतात म्हणजे. तर ह्यासाठी मी कापूनच घालते. आणि अगदी अर्धा चमचा आपल्याला इकडे काय करायचं आहे, हळद घालायची आहे. हळदसुद्धा छानशी परतून घ्यायची. आणि आपला साठवणीचा जो मसाला, तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा साठवणीचा मसाला असू दे तर तो आपल्याला एक अर्धा तो पाऊण चमचा आपल्याला घ्यायचा आहे. आणि हळद आणि साठवणीचा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. तर तो परतून घेतलेला आहे. आणि 2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे. तो सुद्धा शेंगदाणेसुद्धा खूप छान असं क्रंची शेंगदाणे होते माझ्याकडे, तर ते मी बारीक करून घेतले होते. अगदी जाडसर करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा छान परतून घेतलेले आहेत. आता या स्टेजवरती आपल्याला बटाट्याच्या फोडी ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. तुम्हाला जशा आवडतील त्या पद्धतीने तुम्ही फोडी करू शकता. तर मी अगदी लांबट अशा फोडी केलेल्या आहेत. आणि मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती, तर ती डाळसुद्धा मी इथे आता लागलीच घातलेली आहे. आणि थोडीशी आपल्याला काय करायचं आहे, कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे. तर इकडे मी चवीनुसार मीठसुद्धा लागलीच घालून घेतले आणि आता कोथिंबीरसुद्धा घालते. तर जे आपल्या रश्श्याला जे साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य त्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं आपण वाटण केलेलं नाही आहे, एक्स्ट्रा असं काही घातलेलं नाही आहे. कसं होतं, बटाटे म्हटलं ना तर बटाट्याला एक स्वतःची चव असते. आणि बटाट्याच्या सालीमध्ये सुद्धा जीवनसत्व असतात, त्याच्यामध्ये सुद्धा एक टेस्ट असते. आणि मुगाची डाळ जी आहे तर त्या मुगाची डाळ जेव्हा शिजते तेव्हा आपल्या रश्श्याला एक दाटसरपणा येतो. तर त्यासाठी आपल्याला मुगाच्या डाळीचा वापर करायचा आहे. आणि शेंगदाण्याचे जे जाडसर कूट आहे तर जेव्हा आपण आमटी खातो तेव्हा तो शेंगदाण्याचे दाणे असतात ते आपल्या दाताखाली येतात, तर ते सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर बघा, आपण अगदी तेलसुद्धा कमी वापरलेलं आहे. आणि हे सगळं चांगलं मी 5 ते 6 मिनटं चांगलं परतून घेतलेले आहेत बटाटे. आणि दुसरीकडेच मी गरम पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे. कारण कसं होतं, जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा रस्सा बनवतो, आमटी बनवतो, तर त्याला गरम पाणी घालणं योग्य असतं. त्याच्यामुळे काय होतं, त्या आमटीची चव वाढते. आणि पाणी ओतल्या बघा लगेचच उकळीसुद्धा आलेली आहे. आणि अगदी मी 2 ते 3 वाटीच केलेलं आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये मंडळीसुद्धा 2-3च आहेत. म्हणजे माझा मुलगा, माझे मिस्टर आणि मी, तर आमच्या तिघांसाठी एवढंसं बस झालं. तर छान उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला चांगलं पळीने हलवून घ्यायचं आहे. आणि तेल तुम्ही पाहिलं असेल अगदी कमी घातलेलं आहे. तर बटाट्याला स्वतःचा एक कट येतो. जेव्हा आपण मसाले चांगले भाजतो, कांदा, टमाटर, आलं, लसूण जेव्हा सगळं चांगलं परतून घेतो ना,
तर तेव्हा त्या रश्शाला एक स्वतःचा कट येतो, स्वतःची तरी येते. तर बटाटे आपले शिजत आलेले आहेत आणि याच्यात जी मुगाची डाळ घातलेली आहे तीसुद्धा छान आता शिजते आहे. शिजून त्याला छान कट येतो. उकळी आल्यानंतर आपल्याला एक 10 मिनटं हे शिजण्याकरता ठेवायचं आहे. तर मी गॅसची फ्लेमसुद्धा बारीक केलेली आहे, कारण मंद आचेवरती आपल्याला हे शिजवायचं आहे. आणि तर बटाट्याच्या रस्स्याला तुम्ही पाहू शकता त्याची स्वतःची तरी किती सुंदर आलेली आहे. जसं की नॉनव्हेजला तरी येते त्याच पद्धतीने आपल्या बटाट्याच्या रस्स्याला तरी आलेली आहे. आणि ह्या थंडीमध्ये मस्त असा गरमागरम भात आणि बटाट्याचा रस्सा असं मी खाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग काळजी घ्या. बाय बाय.